तुम्ही बघू शकता पोटाचा भाग पण कमी झालेला आहे, मांड्यांची चरबी, त्याच्यानंतर तिचं जे साईडचा फॅट होता कमरेचा तो पण कमी झालेला आहे. तुम्ही हवं तर पाठीमागचे तिचे जे व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा आणि खूप छान पद्धतीने फरक पडला आणि तिचं वजन किती कमी झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे साक्षीने 2 महिन्यामध्ये किती कमी वजन केलेलं आहे. कारण की तिला 10 तारखेला 2 महिने कंप्लीट होत आहेत, 10 मार्चला. म्हणजे त्याच्यानंतर मी तुम्हाला तिचं वजन किती कमी झालं 2 महिन्यामध्ये हे सांगणारच आहे. तसंच ती कोणतं डाएट फॉलो करते ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे साक्षीची वेट लॉस जर्नी जी आहे ती तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल, की खरंच साक्षी वजन कमी करू शकते आणि इतक्या कमी वयामध्ये, लहान वयात. तर तुम्ही का बरं कमी करू शकत नाही? तर तुम्ही तुमचं वजन कमी करू शकणार आहे, घरच्या घरी ते पण. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता साक्षीची पोटाची चरबी आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी कोणकोणते एक्सरसाइज घेतो, त्याच्यानंतर डेली वर्कआउट जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्ही पण आमच्यासोबत जे आहे एक्सरसाइज करा घरी आणि तुमचं वजन कमी करा. चला तर सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं. आपल्या शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं. पूर्ण स्ट्रेचिंग घ्यायचं आहे, ताडासन, रिलॅक्स. परत एकदा घे साक्षी. आणि साक्षी सकाळी 7:30 वाजता आता व्यायाम करते. कारण की ती सकाळी येते, सकाळी 7:30 वाजता. आणि सकाळी येताना ती 2 खजूर, 2 काजू आणि 2 बदाम खाऊन येते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिते किंवा मी जिरं पाणी वगैरे सांगितलेलं असेल तर ते जिरं पाणी वगैरे पण घेते. तर सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. आपल्या शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं आहे. कारण की शरीराला व्यायामाची सवय नसते. सकाळी उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर आपलं शरीर शांत झालेलं असतं, स्नायू शिथिल झालेले असतात. त्याच्यामुळे शरीराला अचानक आपण व्यायाम केला आणि शरीराला कुठेतरी स्नायूंना दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळे अगोदर सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. म्हणजे शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. स्ट्रेचिंग, गुडघ्यांना पण छान फोल्ड करून स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे. कारण की सर्व आपण पायावर उभे राहून एक्सरसाइज करणार म्हटल्यावर हळूहळू हळूहळू असं रिलॅक्स. हा कर परत एकदा कर. चालतंय. वॉर्मअप करायचंय. विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचं आहे. गुडघा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने घे साक्षी. 10 ते 20 वेळा घ्यायचंय. रिलॅक्समध्ये. दम लागला की थांबायचंय. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचे. त्याच्यानंतर परत पुढची एक्सरसाइज जी आहे ती सुरू करायची आहे. रिलॅक्स. त्याच्यानंतर पाठीमाग, विरुद्ध बाजू. हा आता पाठीमाग. वजन कमी करणं काहीच अवघड नाहीये. फक्त वजन कमी करताना व्यायामाचं सातत्य आणि डाएटचं सातत्य हे ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सातत्य ठेवलं ना तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे. चालतंय. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून. हात वरती दोन्ही. हं. 1, 2, 3, 4, 5, ये पुढे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोड. परत घे मोठा श्वास. फुंकर सोडायचा. परत एकदा. 1, 2, 3, 4, 5, 6. तर माझे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. किती झाले आपले? 30. मोठा श्वास घे. फुंकर सोडायचं. चल घे परत मोठा श्वास. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचं. आता पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. आता दोन्ही हात साईडला. कमरेचा भाग जास्त आहे त्याच्यामुळे ही एक्सरसाइज घ्यायची. कंबर वाकवायची. पूर्णच
ताण द्यायचा आहे. जितकं ताण देणार आहे तितका जो कमरेचा घेर आहे, पोटाचा घेर आहे तो कमी होणार आहे एकदम मस्त रिलॅक्स मध्ये. त्याला स्ट्रेच द्यायचंय, पूर्ण स्ट्रेचिंग करायचंय, कमरेला पूर्ण ताण द्यायचा आहे. घे साक्षी, शाबास. आता साक्षी किती करते ते तुम्हाला काउंटिंग सांगेलच. एकदम मस्त ते स्ट्रेचिंग. आणि कमरेची जी एक्सरसाइज केल्यानंतर दोन्ही बाजूला कमरेच्या बाजूने दुखतं, त्याच्यामुळे जास्त काही काळजी करायची नाही. फक्त सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस गरम पाणी करतात आंघोळीसाठी, त्यावेळेस थोडंसं जास्त गरम पाणी घ्या आणि गरम पाण्याने पूर्ण अंग शेकून घ्यायचंय. म्हणजे तुमचं अंग वगैरे व्यायामाने दुखत असेल तर ते थांबणार आहे 30 वेळा. अरे वा. तर साक्षीने 30 वेळा घेतलंय. परत 30 वेळा घे ना. आता साक्षीने 30 वेळा घेतलं, इजी 30 वेळा केलंय म्हटल्यावर परत एक सेट 30चा घेणार आहे. तर तुम्ही पण इथे 30चा सेट घ्या खूप छान पद्धतीने. प्रेमाताई, तुम्ही वजन कमी करत असाल तर साक्षीची वेट लॉस जर्नी तुम्ही फॉलो करा. साक्षी जे वजन कमी करते ना, ते कारण की आपली उंची कमी असल्यामुळे कमरेचा भाग आणि पोटाचा भाग जास्त असतो. तर तुमची उंची जी आहे ती 148 सेमी आहे. त्याच्यामुळे तुमचा जो पोटाचा आणि कमरेचा घेर आणि शीटचा भाग पण मोठा असणार आहे. त्याच्यासाठी किती वेळा? 30 वेळा. 30 वेळा असं 60 वेळा करायचं आहे. 30चे 2 सेट घ्या. म्हणजे तुमचं पण जे कमरेची साईड आहे, पोटाची साईड आहे ती पण कमी होणार आहे. तर साक्षीने सकाळी 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर घेतलेले आहेत. तुम्ही पण सकाळी एक्सरसाइज करण्या अगोदर 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर घ्या. तुम्हाला जर समजा वेळ मिळत नसेल सकाळी एक्सरसाइज करण्यासाठी, 8 वाजता नाश्ता केला तुम्ही, तर 8 वाजेनंतर तुम्ही 10 वाजता एक्सरसाइज करू शकता तुम्हाला वेळ असेल तर. तर 10 वाजता नाही केला तर संध्याकाळी 5 ते 6 वाजता तुम्ही एक्सरसाइज करू शकता. रिलॅक्स. मोठा श्वास घे साक्षी. कुंकर सोड. आता दोन्ही हात वरती घ्यायचे, आपला पाय उचलायचा आणि टाळी घ्यायची आपल्या पायाच्या खाली. 2 3 रिलॅक्स मध्ये. आता जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्ट्रेचिंग झालेली आहे साक्षी. आता शरीराला सवय झालेली आहे व्यायामाची, त्याच्यामुळे छातीपर्यंत पाय घ्यायचा प्रयत्न करायचा आपला गुडघा. शाबास. म्हणजे तितकं पोटाची, मांड्यांची आणि शिरच्या भागाची चरबी कमी होते. दम लागला का थांबायचंय, रिलॅक्स करायचंय, मोठा श्वास घ्यायचाय, फुंकर सोडायचा आहे. ज्या मैत्रिणी साक्षी सोबत एक्सरसाइज करणार असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा. म्हणजे तुम्हाला कोणत्या वेगळ्या एक्सरसाइज हव्या असतील तर साक्षीकडून त्या मी करून घेईन. म्हणजे तुम्ही घरी राहून कराल. किती वेळा केलं? 30 वेळा. तर साक्षीने 30 वेळा केलेले आहे एका पायाची एक्सरसाइज. रिलॅक्स कर, मोठा श्वास घे, फुंकर सोड. साक्षी थांबली, तुम्ही पण थांबायचंय, रिलॅक्स करायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचा आहे. चालतंय. घे विरुद्ध बाजू. आता परत विरुद्ध पायाचे साक्षी 30 करणार आहे आणि जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता साक्षीला 2 महिने होत आलेले आहे एक्सरसाइज करून, त्याच्यामुळे शरीराला सवय झालेली आहे व्यायामाची. त्याच्यामुळे तिचं अंग पूर्ण लवचिक झाल्यामुळे जसं पाहिजे तसं तुम्हाला गुडघावरती घेता येईल. बघा. छान पद्धतीने. जितका पाय वरती येईल तितका. शाबास. दम लागला का थांबायचंय, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून टाकायचं. रिलॅक्स. 30 वेळा झालं. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोड. तर इथे झालेलं आहे साक्षीचं 30 म्हणजे असं 60 वेळा केलेलं आहे. मोठा श्वास घे, परत फुंकर सोड. चालतंय. रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स व्हायचंय, दम काढून टाकायचा आहे. झाले रिलॅक्स. चला आता दोन्ही तळपाय जोडायचे. घे. जवळ घ्यायचे दोन्ही तळपाय. तुम्ही पण घ्या. हात वरती करायचे, श्वास घ्यायचा, खाली जाताना सोडायचा आहे. परत पोटाला ताण द्यायचा मागे, खाली जाताना श्वास सोडायचा आहे. वरती येताना श्वास घ्यायचा आहे, पोटाला ताण द्यायचा आहे, सोडायचा आहे. त्याला 20 वेळा करायचं आहे. ओटीपोटाला जितका ताण देणार तितकं तुमचं. प्रेमाताई, ओटीपोट ज्या वेळेस आपलं शिजर झाल्यानंतर ओटीपोट पूर्ण लटकलेलं म्हणताय तुम्ही, त्यावेळेस अशा पद्धतीने ही जी एक्सरसाइज आहे
ती ज्यावेळेस तुम्ही वरती हात घेणार त्यावेळेस असं पाठीमागे ओटीपोटाला ताण द्या. अशा पद्धतीने बघा मी सांगते. 1 2 बघा ओटीपोट पूर्ण ताणलं जातंय. अशा पद्धतीने ही एक्सरसाइज तुम्ही करायची आहे. सुरुवातीला 20 वेळा करा, त्याच्यानंतर मग 40 वेळा 60 वेळा असं एक्सरसाइज करा. म्हणजे तुमचं जे ओटीपोट आहे ना ते तुमचं ओटीपोट कमी व्हायला मदत होणार आहे. हं. पूर्ण ओटीपोटाला ताण द्यायचंय. 20 रिलॅक्स. तर 20 वेळा घेतलंय बघा साक्षीने. तुम्ही पण 20 वेळा करायचंय. छान ओटीपोटाला ताण द्यायचा आहे. चालतंय रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास. फुंकर. तर मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी आता जितकं तुला हात वरती स्क्वॉट काढायचे 1 2 शाबास 3 गुडघ्यात वाकायचंय. तुम्हाला सुरुवातीला जमत नसेल तर फक्त 1 2 त्याच्यानंतर हळूहळू सवय होईल तसं खाली वाकण्याचा बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. साक्षीला आता पूर्ण स्ट्रेचिंग सवय झालेली आहे व्यायामाची, त्याच्यामुळे साक्षी छान पद्धतीने कमी करते. तर तुम्ही अशा पद्धतीने करा. नवीन सुरुवात करत असाल तर मांड्या सीटचा भाग खूप छान पद्धतीने कमी होतो. तर 20 वेळा करायचा प्रयत्न करा. हम्म. 10-10चं सेट घे. 10 झाल्यानंतर थांब. अरे बापरे 17 बघा 10 नाही, तिचा स्टॅमिना वाढलेला आहे, तिने डायरेक्ट 20 घेतलेले आहेत. तुम्ही 10 करा सुरुवातीला. 20 रिलॅक्स. इझी केले होय, काय वाटलं नाही. तर 20 झालेले आहेत. खूप इझी करून टाकले तिने. 20 रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोडून दे. रिलॅक्स हो. दम लागतो. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. चालतं. घरामध्ये कोणी सोबतीला असेल तर तुम्ही मांड्यांची आणि शिरच्या भागाची चरबी कमी करण्याची ही एक्सरसाइज घेऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलॅक्स. अशी मोठा श्वास घे. फुंकर सोड. रिलॅक्स. दम लागलेला आहे. झाली रिलॅक्स. झालं रिलॅक्स. तुम्ही पण रिलॅक्स झाला असेल. चला पुढची एक्सरसाइज. हात वरती. आपला जो पाय आहे तो पूर्ण वरती आणायचा प्रयत्न करायचा आहे. आपले दोन्ही हात वरतून खाली घ्यायचे. शाबास. तर ही पण तुम्ही एका साईडने 30 किंवा 20 वेळा एक्सरसाइज करायची आहे. जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हात आपले वरती घेतल्यामुळे आपल्या दंडांची चरबी पण कमी होते आणि साईडला पाठीची चरबी, छातीच्या भागाची चरबी पण कमी होते. जितका पाय वरती येईल आणि आपल्या पोटाची, मांड्यांची, पीठच्या भागाची चरबी छान कमी होते. बघा अशा पद्धतीने 9 आणि 10 रिलॅक्स. 20. तर साक्षीने 20 केलेले आहेत. दोघं पायाचे 10-10 असं एक सेट घेतलाय. 20. मोठा श्वास घे. फुंकर सोडून दे. तुम्ही पण एका पायाचे 10 आणि दुसऱ्या पायाचे 10 असे 20 करायचे. त्याच्यानंतर परत एक सेट घेणार आहे. रिलॅक्स हो. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचं. तुम्हाला जर फास्ट वजन कमी करायचं असेल, फॅट लॉस करायचं असेल तर साक्षी सकाळी उकडलेली मटकी, उकडलेले हरभरे, उकडलेले वाटाणे असा नाश्ता घेते 7 दिवस तरी नाश्त्यामध्ये. तर तुम्ही नाश्ता तुमचा जो आहे तो तुम्ही चेंज करू शकता. चालते. रिलॅक्स. झाली पूर्ण रिलॅक्स. उकडलेली मटकी, उकडलेले हिरवे मूग, त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो, काकडी टाकून
मिक्स करून थोडासा चाट मसाला किंवा लाल तिखट टाकून तुम्ही सैंधव मीठ टाकून खाऊ शकता बारीक बारीक खाऊन. तर नाश्ता 7:30 वाजेनंतर एक्सरसाइज झाल्यानंतर 8:30 वाजता किती वाजता करते? 9 वाजता. 9 वाजता. तर तिचं एक्सरसाइज 1 तास चालते आणि 9 वाजता ती बरोबर नाश्ता करते. चालतं. घे. परत 10-10 असतं. हं. हं. परत एक सेट घ्यायचा. साक्षीने पुढची एक्सरसाइज घेतलेली पण आहे. चालतंय. त्यानं कमरेला पीळ द्यायचंय मस्त. रिलॅक्स. किती वेळा केलं? 20 वेळा. 20 वेळा केली एक्सरसाइज. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. कर सोडून द्यायचं. सूर्यनमस्कार घे. किती लक्षात आहे बघूया. चालतं. सूर्यनमस्कार साक्षीला किती लक्षात आहे बघूया. आता सोबत घेणार आहे दोघी पण. चालतंय. 1 2 3 डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. तिकडचा. हा. पर्वतासन. गुडघे टेकायचे. छातीचा भाग हनुवटी जमिनीला. पूर्ण भुजंगासन. पर्वतासन. उजवा पाय समोर आणि वरती. पूर्वस्थिती. हात वरती. नमस्कार. रिलॅक्स. 1 2 3 उजवा पाय समोर. हा इकडे. पूर्ण पायाला स्ट्रेचिंग. पर्वतासन. गुडघे टेकायचे. छातीचा भाग पूर्ण भुजंग. पर्वतासन. विरुद्ध पाय डावा. पूर्वस्थिती. हात वरती. नमस्कार स्थिती. 2 झाले. रिलॅक्स. असा करते का म्हणजे कळेल. आपल्या मैत्रिणी जर समजा करत असतील तर त्यांना जमेल. तुझं बघून करतील कारण की साक्षी शिकतीये म्हटल्यावर 4 झालेले. चालतं. मी सांगते. 1 2 3 4. नाही ना बाळा. पुढे पाय. 1 पाय. 4 शाबास. पर्वतासन. गुडघे टेकायचे. छातीचा भाग हात तिथंच. हनुवटी टेकवायची. पूर्ण भुजंगासन. पर्वतासन. आता विरुद्ध पाय समोर घ्यायचा. ते स्ट्रेचिंग. पाय ताठ ठेवायचा आहे मागचा. रिलॅक्स. पूर्वस्थिती. मागचा पाय पुढे आणायचा आहे. गुडघे ताठ. हात वरती. ओटीपोटाला ताण. नमस्कार. 5 झाले. रिलॅक्स. आता कोणता पाय तू शेवटला घेतला होता? त्याने सुरुवात करायची. डाव्याने सुरुवात करायची. चालतं. 1 2 3 डावा पाय समोर. उजवा पाय मागे. पर्वतासन.
गुडघे टेकायचे. हा, छातीचा भाग. शाबास, एकदम मस्त. पूर्ण भुजंगासन. हा, पर्वतासन. आता विरुद्ध पाय समोर. स्ट्रेचिंग. शाबास. मान वरती. पूर्व स्थिती. मागचा पाय पुढे आणायचा. हा, हात वरती आणि नमस्कार स्थिती. रिलॅक्स. 6 झाले. बस. रिलॅक्स. तर साक्षीने 6 केलेले आहेत बघा सूर्यनमस्कार. आणि ती शिकतीये, त्याच्यामुळे तिचं अधूनमधून मिस्टेक होतंय. तर तुमचं पण होईल, कारण की जर समजा तुम्हाला सूर्यनमस्कार येत नसतील तर मध्ये मध्ये आपल्याला अडचण येते करताना. तर तेवढं समजून घ्या. आणि ज्यावेळेस परफेक्ट सूर्यनमस्कार जमतील त्यावेळेस छान साक्षी करून दाखवणार आहे तुम्हाला, होय की नाही. रिलॅक्स. बसूया. चालतंय. बसले. तर आता उभे एक्सरसाइज झालेले आहेत, बैठे एक्सरसाइज. आणि साक्षीने जितक्या एक्सरसाइज केल्यात तितक्या तुम्ही घरी करा. त्याच्यानंतर बैठे व्यायाम. चालतंय. रिलॅक्स झाली. पूर्ण श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. फुंकर. हात वरती. श्वास सोडायचा. अंगठ्यानं हात लावायचा. चालतंय. चालतंय. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. 20 झाले. अरे वा, 20 केलेले साक्षीने. पुढची एक्सरसाइज. पाय वरती घ्यायचा असा. 1, 2. जितका पाय वरती येईल तितका हात वरती घेऊन खाली घ्यायचा. जमिनीला टच करायचे हात. शाबास. शाबास. येऊ दे सरळ पाय. मांड्यांची चरबी, पोटाची चरबी, शीतच्या भागाची चरबी. आता तुम्ही नवीन असाल तर तुम्ही फक्त इतका पाय वरती घ्यायचा आहे बघा. हा, 15, 16 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायची. दम लागतो लगेच, कारण की तिच्या मांड्यांचं आणि मांड्यांची चरबी जास्त असल्यामुळे दम लागतो. चालते. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोडून द्यायचं. चालतंय. पाय साईडला घ्यायचा. 1, 2. टेकवायचं नाही. 10 वेळा करून घ्यायचंय. हा, मी बाजूला होते. शाबास. 10 वेळा करायचा आहे. पूर्ण ताण पडून द्यायचा आहे मांडीला. हा, रिलॅक्स. आता विरुद्ध बाजू. हा, तुम्ही पण मांड्यांची, शीतच्या भागाची चरबी, पोटऱ्यांची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज नक्की घ्या. रिलॅक्स. ताण पडला ना चांगला. रिलॅक्स. मोठा श्वास. 20 केले. अरे वा. एका पायाचे 10, एका पायाचे 10. मोठा श्वास घे. फुंकर सोडून दे. परत मोठा श्वास. चालतंय. पाय पुढे ठेवायचे, मागे ठेवायचे 20 वेळा. मांड्यांची, शीतच्या भागाची, पोटऱ्यांची आणि पोटाची चरबी कमी होते 20 वेळा. हा, शाबास. मागे पाय. चल. हा, खूप सोप्या एक्सरसाइज आहे. इझी करता येतात. जोपर्यंत पायांना कळ लागत नाही तोपर्यंत करायचंय. पायांना कळ लागली का थांबायचं. 20. रिलॅक्स. 20 केले. मोठा श्वास घे. फुंकर सोडून दे. मोठा श्वास. फुंकर सोड. जात. छान स्ट्रेचिंग देऊन पूर्ण. हा, मी सरकते बाजूला. कर.
कर कर. हा असं, हा ते बाजूने असं, हा हा येऊ दे, मागे जा. चल घे घेर, म्हणजे पोटाची जी चरबी आहे ना ती छान कमी होते. रिलॅक्स. किती केले एका बाजून? 20 वेळा. गुड. पूर्ण स्ट्रेचिंग घ्यायचं. हा वीस 20 वेळा केलं ना. अरे वा, खूप पाठीवरती झोपायचं. रिलॅक्स. सीट खाली हात घ्या, कमरेखाली सीट खाली हात ठेवायचे. लागोपाठ पाय वरती खाली करायचे. हा लागोपाठ. जे नवीन असतील त्यांनी फक्त एक पाय उचलायचा आहे, जमिनीवरती ठेवायचा आहे. परत दुसरा पाय उचलायचा आहे, जमिनीवरती ठेवायचा. रिलॅक्स. 10 वेळा घेतले लागोपाठ. चालतं. परत 10 वेळा घ्यायचे. चालतंय. घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. कमरेखाली हात. पुढची एक्सरसाइज. दोघं पाय उचलायचे आणि जमिनीवरती ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. की मोठा श्वास, फुंकर सोड. चालतंय. पाय फोल्ड करायचे. ॲप्स एक्सरसाइज. आता जितकं उठता येईल तितकं उठायचं हातवरती. पाठ. शाबास. आता जे नवीन असतील अशा पद्धतीने उठायचा प्रयत्न करायचा. पाठी मागून मान, छातीचा भाग, पाठीचा भाग उचलायचा. 10 वेळ झाले. चालतंय. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. खाली सरक थोडी. खाली. बस. 10 वेळा केलंय साक्षीने. ॲप्स एक्सरसाइज. पोटाच्या वरच्या भागाची चरबी कमी होते. परत 10 वेळा. ज्यांना जमेल ॲडव्हान्स त्यांनी अशी एक्सरसाइज करायची. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. 10 वेळेस झाले. 20 वेळा केलंय साक्षीने. म्हणजे तुमची जी ही वरच्या भागाची जी पोटाची चरबी आहे ही कमी होणार. त्याच्यासाठी सुरुवातीला हळूहळू करायचंय. ज्यांना जमेल त्यांनी माझ्यासारखं करायचंय आणि ज्यांना नाही जमणार त्यांनी साक्षीला फॉलो करायचंय. परत एकदा. आता
तळपाय जोडायचे एकमेकांना. हां, जोडले. हां, हात वरती. हां, परत उठायचा प्रयत्न करायचा पाठीमागून. हां. मला सवय झालेली एक्सरसाइजची, त्याच्यामुळे मी पूर्ण उठू शकते. ज्यांना जमत नाही त्यांनी साक्षीला फॉलो करा, ज्यांना जमतंय त्यांनी मला फॉलो करा. रिलॅक्स. किती झाले साक्षी? साक्षीचे 10-10चे असे 3 सेट झाले, म्हणजे 30 वेळा एक्सरसाइज झालेली. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्या. घे मोठा श्वास, फुंकर सोड. 2, 3, 4. सरळ पाय घेतला तरी चालेल, तुला जमेल तर. रिलॅक्स. किती वेळा घेतलंय? 20 वेळा. शाबास. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. ये आता पोटावरती धनुरासन. रिलॅक्स कर. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. बरोबर. पकडता आलं ना. तर साक्षीला धनुरासन पकडता येत नव्हतं व्यवस्थित, तर आता बघा किती छान पद्धतीने तिचं धनुरासन पकडलंय. तुम्ही मागचे तिचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तिला जमत नव्हतं. आता मांड्यांची चरबी कमी झाल्यामुळे तिला छान धनुरासन पकडता येतंय. दोन्ही हाताने दोन्ही पाय व्यवस्थित पकडलेत आणि आपल्या पायाने हात मागे खेचायचे धनुरासनामध्ये, म्हणजे खूप छान धनुरासन होतं. मोठा श्वास घ्यायचा, पायाने हात मागे खेचायचे आणि परत श्वास सोडत हनुवटी जमिनीत. चालते. रिलॅक्स साक्षी. बघा किती छान पद्धतीने करते. आता पाय जवळ घे मांड्या. हां, आता रोलिंग बघ, जमतंय का? हां, पोट कमी करण्यासाठी पोटातले गॅसेस वगैरे पण कमी होतात. खूप छान पद्धतीने बघा करते. हळू 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 सोड. आता सोड सोड. रिलॅक्स. तर मांड्यांची चरबी, शिरच्या भागाची चरबी कमी झाली पोटऱ्यांची, त्याच्यामुळे तिला व्यवस्थित पकडता आले धनुरासन. ते पण आता 1.5 ते 2 महिन्यानंतर झालंय पकडता आलंय धनुरासन, होय ना. अजून 2 महिने कंप्लीट होणार आहे 10 मार्चला. तोपर्यंत छान साक्षीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे बॉडीचं. तुम्ही जर समजा चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. साक्षीची वेट लॉस जर्नी बघा. साक्षी किती वजन कमी करते ते बघा. गालावर हात, कोपर जमिनीला, नंतर शिटला पाय मारायचे. मांड्यांची चरबी छान होते. फास्ट फास्ट. हां, व्हायब्रेट करायचे पूर्ण पाय. अशा पद्धतीने तुम्ही 100 वेळा तरी पाय मारायचे झोपल्यानंतर सीटला. जितकं तुम्ही व्हायब्रेट करणार आहे मांड्यांना, पोटऱ्यांना, सीटच्या भागाला, तितकी तुमची चरबी जी आहे ती कमी होणार आहे. चालते. रिलॅक्स. आता पाय जवळ घ्यायचे आणि दोन्ही पाय सीटला मारायचा प्रयत्न करायचा. बघा सुरुवातीला तिला जमत पण नव्हतं. आता पूर्ण जे टाच आहे पायाची ती पूर्ण शीटच्या भागाला लागते बघा. तर 2 महिने तिने, आता 2 महिने पूर्ण होत आले. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. चतुर्दंडासन. दोन्ही हात. किती वेळ काउंट होतंय बघ. पीठचा भाग खाली, पीठचा भाग खाली खाली. हां, थोडंसं. हां, चतुर्दंडासन बघा छान घेतलंय तिने. की काउंट कर तुझं किती करते. 30 वेळा. अरे वा, 30 काउंट केलेले तिने चतुर्दंडासन मध्ये. छान पद्धतीने चालते. ये बालासनामध्ये. रिलॅक्स. मी जरा दूध घेते.